सकाळी सकाळी खिडकीतून डोकावलं आणि पाहिलं तर बाहेर पावसाची भुरभुर चाललेली होती आणि खूप छान असं नैसर्गिक वातावरण झालं. सगळीकडे हिरवळ दिसली. असा विचार आला मनात की आज संडे कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे आणि आज गुरुपौर्णिमा असल्या कारणास्तव आपण देवगडला जायचं प्लॅन करूया. आणि पाहता पाहता आपण देवगडला आलो. कमान दिसते ही गुरुमाऊली दत्ताची कमान आहे. ह्या कमानीतून आपण आतमध्ये जाऊन बाहेर येत आहेत. आतमध्ये जाणाऱ्याची पण त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. पहा, 2 व्हीलर 4 व्हीलर याची खूप गर्दी झालेली. तर लावायला सुद्धा जागा उरलेली नाही. समोर पहा किती मस्त अशी जत्रा भरली. वेगवेगळे छोट्या मुलांसाठी करमणूक म्हणून छोट्या मुलांसाठी खूप छान खेळणे इथं आलेले आहे. लहान मुलाचे टॉय झालेले आहे. खाऊचा किती खमंग वास सुटलेला आहे की बास पेढे, त्याबरोबर अगरबत्ती, धूप, खूप छान प्रसन्न वातावरण आहे. आता आपल्याला आता मंदिर दर्शनात जायचं तर तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागतं, पाय धुवावं लागते. मी आता पाय धुण्याच्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर आलाय. आता पाय धुतले. आता आपण पाय धुवून स्वच्छ करून आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आतमधलं मी पहिल्यांदा तुम्हाला वातावरण दाखवतो. पहा चौबाजूने कसं दिसतंय. पहा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर अनुभवच मिळतील. चला तर आतमध्ये आता हातपाय धुवून झालेले आपले. आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. दत्त जयंती म्हणून असंख्य भाविक इथं जमलेले आहे. हवा समोरच आपल्याला दत्त मंदिर पाहायला मिळतं. त्या अगोदर आपण एक नजर टाकूया इथलच्या गर्दीवर. इथलचं वातावरण पहा किती छान भक्तिमय झालेलं आहे. प्रसन्न फुलून गेले. रांगाच्या रांगा भाविकांच्या दर्शनासाठी इथं जमा झालेल्या आहे. समोर जे आपल्याला रोपवाटिका दिसते, ह्या वृक्षाला आजान वृक्ष म्हटलं जातं. या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून जप, तप, साधना कलेसाठी वेगवेगळे साधू संत बसत होते. आजही भाविक त्या ठिकाणी जपमाळ करण्यासाठी बसतात. हे जे औदुंबराचे झाड आपण पाहत आहोत, या औदुंबराच्या झाडामधून प्रकटले होते दत्त. हे जे झाड आहे याची अशी व्याख्या का म्हटली जाते की हे दरवर्षी हे झाड फुटतं, त्याची पूजा वगैरे होते श्रावण महिन्यात. त्याच्यानंतर ते जे झाड आहे ते ऑटोमॅटिक वाळून जातं, जळतं ते झाड आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी ते झाड पुन्हा एकदा फुटतं, अशी तिथे व्याख्या का म्हणते. प्रवरा नदीकाठी वसलेले हे अतिशय पवित्र असं दत्ताचं ठिकाण. त्याच्यानंतर भाविक जण इथं फोटो काढतात. ही नदी आहे. या नदीला पण अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही, त्यामुळे एवढं पाणी नाही आहे. पण आता लोक जे इथं थांबलेले आहेत हे दर्शनासाठी. वेगवेगळे प्रकारचे मंदिर आहे. त्याच्यानंतर हे भक्त निवास आहे तिथलचं. भक्त निवासामध्ये आम्ही आता जेवणासाठी आलेलो आहे. अतिशय छान असं भक्त निवास आहे इथं. आता पाहूया चला आपण काय नेमकं खाण्याचा बेत आज आपला. चला तर आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला टोकन सिस्टीम आहे. 60 रुपयामध्ये प्रति व्यक्तीला अनलिमिटेड पोटभर जेवायला मिळते. या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक गोष्ट अनुभवायला मिळाली. इथलची स्वच्छता, खूप स्वच्छ वातावरण होतं. स्वच्छता, टापटीपपणा होता. या ठिकाणी भक्ताची सेवा म्हणून वाडेकरी सुद्धा खूप मोकळ्या मनाने वाढत होते. गरमागरम पोळी होती, वरण भात, चणा बटाट्याची भाजी आणि त्याच्यावर छानसं चवीला असलेलं लोणचं. आम्ही सुद्धा छानपैकी खाण्याचा आनंद लुटला आणि मनाला प्रसन्न व खूप बरं वाटले, कारण भूक पण खूप लागलेली होती. आता पोटात पडले होते. आता फिरत 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 जी सकाळी जत्रा लागली होती ती पाहत निघालो. दुपार झाली होती. बरेचसे दुकानं आता कमी व्हायला सुरुवात झाली होती.
भक्तजन सुद्धा थोडेसे पांगलेले होते. इथं खूप छान वस्तू आल्या होत्या. धूप अगरबत्ती होत्या. कोणाला जे पाहिजे ते प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार खरेदी करत होते. कोणी अगरबत्ती खरेदी करीत होतं, कोणी झाडं खरेदी करीत होतं. तर माझ्या आईचे गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळं तिने मात्र गुडघेदुखीचे औषध आणि झेंडूबाम मात्र खरेदी केला. या ठिकाणी 50-50 रुपयाला छानशे वस्तू. आता मात्र समोरची गर्दी पाहून आम्हाला निघायची मात्र घाई झाली होती. कारण आमची 4 व्हीलर ह्या ट्रॉफिकमध्ये जर फसली तर आम्हाला या ट्रॉफिकमधून बाहेर पडायलाच 1 ते 2 तास आरामात जातील. त्यामुळे आता आम्ही गर्दीतून काढता पाय घेतला आणि पावलं. आमची गाडी त्या दिशेने होती, त्या दिशेने आम्ही चालत. गर्दीत गाडी फसलेली पाहून बायकोसुद्धा खूप खुश झाली. 15-20 मिनिटेच्या गर्दीच्या संघर्षाने आम्ही गर्दीतून बाहेर पडलो आणि कमानीजवळ आलो आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. धन्यवाद.